नमस्कार, मी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील अतिक्रमणे आज पोलीस बंदोबस्तात हटविली। ग्रामस्थांनी केले सहकार्य। पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील बस स्टँड परिसरातील अतिक्रमणे आज पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आली। यावेळी मिरी ग्रामस्थांनी कोणताही वाद न घालता स्वयंस्फूर्तीने अतिक्रमणे काढून प्रशासनास सहकार्य केले। पाथर्डी तालुक्याच्या पश्चिमेकडील मिरी हे मोठे बाजारपेठेचे गाव आहे। नगर शेवगाव रस्त्यावरील या गावात स्टँड परिसरात मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली होती। शासनाची सगळीकडेच अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सध्या जोरात चालू आहे आणि या मोहिमेअंतर्गत आज पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आली। या रस्त्यावर व्यावसायिकांनी पक्की बांधकामे करून आपला व्यवसाय उभा केला होता। ही सगळी पक्की बांधकामे आज जमीनदोस्त करण्यात आली। मिरी येथील अतिक्रमणे हटवून मोहीम आज सकाळी 10:30 वाजता सुरू होताच व्यावसायिकांनी व ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने आपली अतिक्रमणे काढून घेण्यास प्रतिसाद दिला। यावेळी गावातील व परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती। या कारवाईत सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपविभागीय अभियंता MV बडे यांच्या मार्गदर्शनाखाली सय्यद तसेच साबाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी व महसूल कर्मचारी सहभागी झाले होते। या अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर कोणी अतिक्रमण केल्यास संबंधितांनी कारवाई करण्याचा इशारा दिला। नगर शेवगाव रस्त्यावरील मिरी येथील बसस्थानक परिसरातील व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली होती। या सर्व व्यावसायिकांना 8 ते 10 दिवसांपूर्वीच नोटिसा पाठवल्या होत्या। त्यानुसार आज ही अतिक्रमणे हटवण्यात आली। या मोहिमेस मिरी ग्रामस्थांनी सहकार्य केल्याचे उपविभागीय अभियंता MV बडे यांनी सांगितले। आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी ही सर्व माहिती दिली। प्रतिनिधी अशोक मोरे। चांगलंय, रस्ता बी मोठा होईल, सगळंच होईल, पण त्याच्यात एक अडचण आहे, जे गोरगरीब धंदेवाले त्यांना कुठं जागा नाही राहील। त्याच्यामुळे आमचं असं ठरलंय का बाबा IT ग्रामपंचायतनी कमीत कमी 200 गाळे इथं काढण्याचा प्रस्ताव आहे। सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर सगळ्याच गोरगरिबांच्या पोरांना गाळे मिळतील, सगळंच मिळेल। आणि राहिलं जो आपलं ज्याच्याकडे सिटी सर्व जे उतरेल त्यांच्यावर बी अन्याय नाही झाला पाहिजे, त्यांचं काही रीतीनं त्यांची अडचण नाही। सगळ्यांनी अतिक्रमणाला उत्स्फूर्त पाठिंबा दिलेला आहे। त्याच्यामुळे आमच्या गावात कुठली तक्रार होणार नाही, काहीच नाही। फक्त जे छोटे व्यावसायिक आहेत ना, छोटे व्यावसायिकाचं पुनर्वसन आम्ही ग्रामपंचायतच्या जागेवर कमीत कमी 200 गाळे घेऊन करणार आहे। तरी सगळ्यांनी सहकार्य करावं। पण हे जे अतिक्रमण निघतंय, अतिक्रमण त्यांना बी धंद्याला जागा नाही, ते गावातलेच ग्रामपंचायत तर्फे कमीत कमी 100 ते 200 गाळे व्हायलाच पाहिजे। गावातल्या पोरांनी जाणार कुठं? आता रस्ता लांबला पण त्यांना जागाच नाही राहिली, धंदे कुठं करतील? तुम्ही त्या व्यावसायिकांना काय आवाहन करणार आहात? त्यांना एकच आवाहन, दर्शिक दामणी घ्या, आपण इथं गाळे 100 ते 200 गाळ्याचा प्रस्ताव करू तयार। सगळ्यांनी सहकार्य केला, गाळे होऊन जातील। ग्रामपंचायतला बी सहकार्य करा, सरकारला सहकार्य करा। तुम्ही त्या सार्वजनिक बांधकाम, महसूल आणि पोलीस खातं यांच्या संयुक्त कारवाईने मिरी आणि मिरी परिसरातील मिरी शेवगाव रोडवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी कारवाई करण्यात आलेली आहे। तरी प्रशासनाने आणि ग्रामस्थांचे जे काही अतिक्रमण होते ते 12 मीटरपर्यंत स्वयंस्फूर्तीने काढल्यामुळे प्रशासनाने उत्स्फूर्तपणे कुठलेही दडपशाही न करता जे काही अतिक्रमण धारक आहेत त्यांचे सर्वांचे बांधकाम परस्पर त्यांनी काढल्यामुळे शासनाने त्यांना सहकार्य करून चांगल्या प्रतीचा गावकऱ्यांनी प्रतिसाद दिल्यामुळे आज मिरी आणि मिरीच्या रोडवरील अतिक्रमणे हटवण्याचं कामकाज सुरळीतपणे कुठलेही वाचावाचे किंवा कुठलेही काही गैरप्रकार न होता प्रशासनाने सर्व बांधकामे जमीनदोस्त केली आहेत। तसेच बडे साहेब असतील किंवा आणखी त्यांचे सय्यद साहेब असतील आणि पोलीस प्रशासन असेल त्यांचं मी आभार मानतो की त्यांनी चांगल्या प्रकारे गावाला सहकार्य करून मिरी एक अतिक्रमण मुक्त केली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। इंग्लिश बोला फ्लुएंट, कारण सोबत आहे प्रॉमिनंट। उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा 8600000069।